गावात अजूनही खूप मला असं वाटतं मेंटल हेल्थ ही पुढची थोडीशी पायरी म्हणावी लागेल. पहिली पायरी ही अजूनही हेल्थ या या ॲस्पेक्टवरच आपण लढाई अजूनही लढतो आहोत, असं एक कुठेतरी सातत्याने जाणवत राहतं. आणि मग जे-पी-एफचा आरोग्य सखी असा एखादा इनिशिएटिव्ह येतो आणि तो काय बदल घडवून आणतो. कारण एखाद्या गावातल्या स्त्रीला म्हणजे मी एक कलाकार आहे. गावातल्या स्त्रीचं मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती काय विचार करत असेल, हा विचार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण तरीही नाही करता येत विचार. खूप कमी पडायला होतं, की एवढ्या बेसिक गोष्टीसाठी तिला स्ट्रगल करावं लागेल का? मेन्स्ट्रुअल हेल्थ असेल किंवा मला माझं पोट दुखतंय. पण मला एका परपुरुषी डॉक्टराने हात लावायला नकोय. पोट दुखतंय. तपासायला पोटाला हात तर लावायला लागेल डॉक्टरला, जर तो मेल असेल तर. पण ते नकोय. तर असे काही प्रश्न होते का, की जे तुम्ही पाहिलेत आणि आरोग्य सखी या इनिशिएटिव्हबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदीच, अगदीच. तू आता म्हणालीस तो अतिशय गंभीर प्रश्न गावात आहे आणि त्याला सोशल स्टिग्मा पण आहे. म्हणजे पुरुष माणसाने माझ्या शरीराला हात लावलेला चालणार नाही आणि त्यातही काय म्हणूयात, की महिला असल्यामुळे जननेंद्रियांशी संबंधित कुठल्याही गोष्टीलाची चर्चा करणं, बोलणं म्हणजे मग ते पाळी असेल, गरोदरपण असेल किंवा सर्व्हायकल कॅन्सर सारखा असेल. हे अतिशय अवघड होऊन बसतं. म्हणजे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आरोग्य सखीमध्ये आपण गावामध्ये आरोग्याच्या बद्दल जाणीव जागृती निर्माण करणारी एक व्यक्ती प्रशिक्षित करतो, की जी लोकांना समजेल अशा भाषेत बोलते. काय हं. झालं पुण्यामधले काही गायनेकॉलॉजिस्ट होते आणि ते म्हणाले, की आम्ही मदत करतो. आणि जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आपल्याकडे यायला लागले, ते गटासमोर उभे राहिले आणि म्हणाले, की "व्हाईट डिस्चार्ज जातो का?" तर कोणी हातच वर केला नाही. आणि सगळं झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं, की त्यांना व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय तेच कळलं नाही. आणि मग जेव्हा आपल्या सध्या आपल्याकडे डॉक्टर शुभांगी कानेटकर आणि डॉक्टर वैशाली बिनीवाले या सातत्यानं अनेक वर्ष येत आहेत. दोघी सीनियर आहेत आणि अतिशय उत्तम काम करतायत. त्यांचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की त्या वैद्यकीय प्रश्न मराठीत विचारू शकतात. म्हणजे हं. आता पेडियाट्रिक या गटामध्ये प्राजक्ता दोशी पण डॉक्टर नियमित अनेक वर्ष येत आहेत किंवा वैदेही केळकर डेंटिस्ट म्हणून अनेक वर्ष येत आहेत. पण या सगळ्यांचं अनेक वैशिष्ट्यांमधलं पहिलं वैशिष्ट्य आहे लोकांना समजेल अशा भाषेत डॉक्टर बोलतात. म्हणजे पोट दुखलं आणि दवाखान्यात माणूस गेला, डॉक्टर औषध देतात, पण काहीही बोललेले नसतात. "काय झालंय सांगितलं?" "काही सांगितलं नाही. हे औषध घ्या" असं म्हणाले. म्हणजे डॉक्टरांच्या हं. बद्दलची एवढी भीती बनात होती. म्हणून आपला अवेअरनेसचा कार्यक्रम हा खूप महत्वाचा आहे, की तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. बोला, हे का होतं? कशामुळे होतं? याची चर्चा करा. म्हणजे आपण गेल्या 7-8 वर्षामध्ये नवरात्र मेळाव्यामध्ये रक्त तपासणी करतो आणि हिमोग्लोबिन बघतो. आणि आपल्या लक्षात असं आलं, की पहिल्यांदा लोकं म्हणायचे, "आता एवढ्या नवरात्राचा छान कार्यक्रम, देवीचा उत्सव आणि त्यात हं. ते रक्त कसलं काढता हो बायकांचं?" हो. आणि म्हणून त्या येईनात. आणि मग त्यांच्याशी बोलल्यावर त्यांना असं सांगितलं, की "अगं तुम्हाला रक्त द्यायची वेळ आली, म्हणजे रक्त तपासण्यासाठी एक थेंब घ्यायची वेळ आली, तर ते आतल्या खोलीत नेतात डॉक्टर." आणि त्या खोलीच्या वातावरणाशी त्या फॅमिलिअर नसतात. आत जाऊन काय करतात माहीत नाही, किती हो. टोचतात माहीत नाही. आणि मग जेव्हा आपण पब्लिक प्लेसमध्ये सगळ्यांच्या समोर थेंभर रक्त घेऊन तिचं एचबी काढायला लागतो, तेव्हा तिला कळतं एवढंसं रक्त म्हणजे काटा मोडल्यावर सुद्धा यापेक्षा जास्त रक्त जातं. एवढंच काढतात का? मग चालेल की घ्या की माझं. मग जिला ती हं. रक्त दिलं तिला विचारतात, "किती दुखलं?" ती सगळ्यांसमोरच बसलेली असते. म्हणजे एखादी आरोग्याची गोष्ट पब्लिकली केल्यामुळे ती डिमिस्टिफाय होते आणि सपोर्ट मिळतो. असं म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याकडचा डेटा असं सांगतो, की किती 20-25 जणी गावात रक्त द्यायला हो म्हणाल्या, पण 5-10 जणींनी रक्त दिलं. आणि यावर्षी आपण असं सांगू शकतो, की रक्त तपासणी केल्यानंतर जेवढ्या बायका उपस्थित होत्या, 100% जणींनी रक्त दिलंय. वाह! म्हणजे हा प्रवास हा जाणीव जागृतीमुळे आपण घडवू शकलो. आणि हिमोग्लोबिन हा अगदी छोटा इंडिकेटर आहे, की ज्या निमित्तानं हे लक्षात येईल असं. आणि मग आपण किशोरींचं घेतलं म्हणजे आपल्या आरोग्य सखीमध्ये अशी ताई तयार झाली, की जी हे बोलू शकते. म्हणजे हं. सर्व्हायकल कॅन्सरची आपण तपासण्या घेतो. तर त्या तपासणीला की तुझी पाळी गेल्यानंतर रक्त जातं का?
अंगावर जातं का? अशा प्रकारचं पोट दुखतं का? असं सर्वेक्षण गावातल्या बाईंनी करायचं आणि मग याच्यातून ज्या बायका आयडेंटिफाय होतील त्या पुढे डॉक्टरांना भेटवायच्या. म्हणजे हं. डॉक्टरांच्या समोर बसणारी प्रत्येक जण ही लहान-मोठ्या प्रमाणात पेशंटच असते, की जिला ट्रीट करण्याची गरज आहे. आणि या निमित्तानं आपल्याला किती प्रकारची सेप्टिक महिलांना योनी मार्गात झालेली असतात पासून इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती कळली. कारण महिला डॉक्टर होत्या, महिला हं. तपासणाऱ्या होत्या. त्यामुळे खालून आतून तपासायची वेळ आली तरी संकोच झाला नाही. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ओळखीची गावातली ताई आत जाऊन तिचा हात धरायला हजर होती. म्हणजे नुसते जाणीव जागृती नाही, सपोर्ट, मेंटल सपोर्ट म्हणजे तुझे आता मानसिक आरोग्य म्हणालीस तर मला दवाखान्यात जायला हिंमत लागते. बरोबर. असं शहरात आपण हिंमत लागते हे आरोग्याशी कधी जोडत नाही. आम्हाला पूर्वी वाटायचं पैसे लागतात. तर ते पैसे नंतर लागतात, आधी हिंमत लागते. आणि बरोबर. डॉक्टरांचं काम 2 मिनिटाचं असतं, पण त्याच्या आधी कोणीतरी तासभर काम करायला लागतं. मग ते डॉक्टरांचं काम. आणि डॉक्टरांचं काम झाल्यानंतर परत डॉक्टरांनी सांगितलेलं एक्झिक्यूट होतंय ना, बघत तिचा पाठपुरावा करायला लागतो. म्हणजे हं. सुरुवातीला आपण गरोदर महिलांना हिमोग्लोबिनच्या गोळ्या दिल्या, तर तपासणीपासून 100 मीटर अंतरावर लोकं टाकून द्यायची आणि त्या गोळा करून आपण आणायचो. आणि कारण काय तर सासू मला गोळी घेऊ देत नाही. का गोळी हं. घेऊ देत नाही? तर लोहाची गोळी म्हणजे लोखंड म्हणजे काळा. तर मला माझा नातू काळा ओह! व्हायला नकोय म्हणून. म्हणजे काय प्रश्न असू हं. शकतात आपण इमॅजिनच करत नाही. म्हणजे कोरोना काळात पण आपण खूप चांगलं काम केलं. त्यातला एक प्रश्न सांगते, की हं. आपण दुपारी बैठक घेत होतो आणि गावात कोरोनाची स्थिती काय Zoom मीटिंगवर आपण त्यांना सगळ्यांना शिकवली आणि सेशन घेत होतो. तर एक दिवस एका ताईने विचारलं, "ताई दारू प्यायले की कोरोना होत नाही का?" तर मला तो प्रश्नच कळायला थोडा वेळ लागला. म्हटलं, "पण असं का वाटलं?" म्हणाले, "आमच्या गावातले 2 दारुडे सगळ्यांना म्हणतायत दारू प्या, कोरोना होणार नाही." म्हटलं, "पण ते असं का म्हणतायत?" त्या म्हणतात, की म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून जर साबणाने हात धुवायचे नसतील, तर ज्या हाताला लावतात त्यात आणि दारूत एकच गोष्ट असते. अरे म्हणजे त्यांना अल्कोहोल बापरे! म्हणायचं होतं. पण असा कोणीतरी विचार करत असेल हे आपण इमॅजिनच करू शकत नाही. मग हा प्रश्न तिने विचारायचा कोणाला? म्हणजे माझी सही बरोबर येत नाही. हाही प्रश्न कोणाला विचारायचा? तसं दारू पिऊन कोरोना होत नाही का? हा तरी प्रश्न विचारायचा कोणाला? हे सगळेच प्रश्न विचारायला आपण जे काम करतो ना, त्याला एक कॉमन प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपण हे हं. सगळे प्रश्न बैठकांमध्ये विचारा म्हणतो. कारण दोघींना विचारण्याची हिंमत असते. उरलेल्या 10 ते पडलेले असतात, पण ते विचारत नाही. आणि त्यामुळे आपल्या बैठकी ह्या नेहमी इतक्या इंटरेस्टिंग होतात, की आपण ठरवलेला विषय एक असला, तरी भलत्याच विषयावर अर्धा पाऊण तास चर्चा होऊ शकते. कारण कोणीतरी असे मुद्दे घेऊन बैठकीत येते, "याचं कसं करायचं? त्याचं कसं करायचं?" असं. आणि त्यामुळे हे म्हणजे सहजता म्हणजे खरं. शहरामध्ये आर्थिक, सामाजिक, आरोग्य हे वेगवेगळे कप्पे. पण हं. गावामध्ये या सगळ्याचं मिळून एक पॅकेज असतं. त्यामुळे आर्थिकला सामाजिक चिकटलेलं असतं, त्यालाच आरोग्य चिकटलेलं असतं. म्हणजे आपण इन्शुरन्स हा विषय त्यांना सांगितला. आणि मग हं. इन्शुरन्समध्ये एका कुटुंबातल्या काही युरिन स्टोन झालेल्या लोकांची ऑपरेशन्स कव्हर झाली. आणि हं. मग ते तिने सांगितलं, की पोटात दुखणं आणि लघवीच्या इथं जळजळ होण्याचा याच्याशी पण संबंध असतो. असं कोणी गावात असेल तर वेळेतच त्यांना जायला सांगा. म्हणजे हं. हे लक्षण दुसऱ्यांना सांगणं, असं पण आरोग्य सखीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम होतं, की आरोग्याचे काय-काय प्रश्न असतात, त्याच्यावर डिस्कशन्स होतात असं. मला हे इतकं इंटरेस्टिंग वाटतं. मी आता तुम्ही सांगत असतानाच मी विचार करत होते, की अ, काय आरोग्य सखी असा आपण जरी त्या काय आपल्या प्रकल्पाचं नाव आहे असं जरी म्हणलं, तरी त्याच्यात मग मेंटल हेल्थ पण तुम्ही म्हणलात तसं ते कव्हर होतं. कारण तिथे त्यांना वेंटिंग आउटला एक स्पेस मिळते जे आपण म्हणतो. कम्युनिटी ज्यासाठी आता मला असं वाटतं शहरी भागात अर्बन पॉप्युलेशन सगळ्यात जास्त जी स्ट्रगल करते, की कम्युनिटी फीलिंग हवंय. आपण कम्युनिटी बिल्डिंगचे एक्सरसाइजेस करतो आता शहरी भागांमध्ये. कारण सगळं न्यूक्लिअर झालंय. सगळेजण आपापल्या अपार्टमेंटमध्ये व आपल्या घरांमध्ये असतात. अशा विंडोजमध्ये असतात Zoomमध्ये प्रत्यक्ष येऊन फार आता चर्चा आणि अशा काही गोष्टी होऊ तू शकत असं नाहीयेत. म्हणालीस मध्येच एक अजून सांगते. आपल्या हं, एका आरोग्य तपासणीमध्ये
एक गरोदर महिला आली आणि हं, तिचं हिमोग्लोबिन 7 निघालं. हं. तर त्या ताईनं त्या सुनेला बसवून ठेवलं. म्हणाली, "इतक्या वेळ बस की सासू शोधत आली पाहिजे." मग सासूच्या आधी नवरा शोधत आला आणि हां. मग नवऱ्याला सांगितलं, "जा तुझ्या आईला घेऊन ये." तर मला पण हं, माझ्या बायकोला तो सोडा. "नाही, नाही," म्हणाले, "तुम्हाला दोघांना एकत्र बोलायचंय." आणि मग हं. त्यांना एकत्र बोलवून सगळ्या गावातल्या महिला जिथं खेळायला जमल्या त्या त्याच्यासमोर सांगितलं, "तुझ्या बायकोचं हिमोग्लोबिन 7 आहे. ती धोक्याची माता होतीये आणि जर तुम्ही तिला तातडीनं दवाखान्यात नेलं नाही, तर सरकारने असा कायदा केलाय, की तुमच्यावर फौजदारी ॲक्शन होऊ शकते." हे फक्त मी तुला सगळ्यांसमोर सांगते म्हणजे मला माहित नाही असं तू म्हणता कामा नाहीच. वाह! आणि 15 मिनिटात त्यांनी गाडीवरून तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. म्हणजे हे जे सोशल प्रेशर आहे, की त्या बाईला माहीत नाही आपण हिमोग्लोबिन कमी असणारे आहोत. पण धोक्याच्या मातेची सफरर ती होणार आणि हं. त्याला सोशल प्रेशर पॉझिटिव्हली काम करू शकतं, अशी रचना आपली यामुळे उभी झाली आहे, की 4 लोकांसमोर सांगितल्यामुळे त्यांनी लगेच नाही. दवाखान्यात नेलं. एकट्याला घरी जाऊन सांगितलं असतं तर म्हणाला असता, "वेळ मिळाल्यावर नेतो." बघूया. पण 4 लोकांसमोर सांगितल्यानंतर आणि फौजदारीची सोय आहे म्हणजे याचा अर्थ हं, आम्ही फौजदारी करू असं नाही. पण फौजदारी करता येते. म्हणजे एकीकडे आपण हं. एच-आर इंडेक्समध्ये भारत खाली आहे. कारण बरं. गरोदर माता आणि मुलं यांच्या जन्मदराला प्रश्न आहे. हा प्रश्न ऐकत असतो. पण समोर धोक्याची माता दिसल्यावर जर त्यावेळेला तिथं उपचार झाला नाही, तर ही गायनेकोलॉजिस्टच्या समोर केस नाही येणार आहे. ती आरोग्य सखी करेक्ट. समोर येते आणि त्यामुळे आरोग्य सखी ही लोकली असण्याचा उपयोग जे तू आता म्हणालीस ना, की सोशल प्रेशर आणि पॉझिटिव्ह प्रेशर म्हणजे नुसतंच करेक्ट. मानसिक नाही, तर हो. आंतराच्यासाठीच किती हे हे फार इंटरेस्टिंग आहे. मी आता मला सोलापूरला जाण्याचा योग आला. सोलापूर आणि हरळी ती दोन्ही केंद्र मी जाऊन स्वतः आता भारतात होते तेव्हा बघून आले. मी मुद्दाम आणि योग आला असं म्हणले, कारण ते आपण देवाच्या बाबतीत सहसा वापरतो, की देवाने बोलावलं तरच आपल्याला जाण्याची संधी मिळते. तसं बहुतेक मला आता सोलापूर आणि हरळीला जाण्याची संधी मिळाली आणि तिथल्या मी काही बिडी कामगार महिलांशी अ, आमची भेट झाली. मला असं वाटतं एक 70 ते 100 महिलांचा तो गट होता आणि माझी त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना भेटून जे मला ते बऱ्याचदा मी आत्तापर्यंत विचार केला, की मला शब्दात ते कसं म्हणता येईल. मला असं वाटतं मी अमृताशी सुद्धा त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. आता तीही म्हणली होती, की "तू समराईज करून ते मला सांग." आणि मी लिहायला घेतलं किंवा विचार करायला घेतल्यावर मला असं होतं, की त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तो मी शब्दात मांडूच शकत नाही. दिवसातनं म्हणजे जेव्हा आपण विचार करतो, की आपण इथे काय 1 तास काय आहे व्यायामासाठी 1 तास काढायला एवढं काय तुम्हाला अवघड गोष्ट आहे का? किंवा 1 तास जाऊन तुम्ही जिम नाही का जाऊ शकत? 1 तास तुम्ही व्यायाम नाही का करू शकत? त्या महिलांच्या आयुष्यातला 1 तास त्यांच्यासाठी काढणं म्हणजे डायरेक्टली त्यांच्या पगारातनं जर तेवढा 1 तास तो कमी करतात. कारण त्यांना त्या दिवसाला तेवढ्या बिड्या वळल्या, तरच तेवढी ती अमाउंट मिळणार आहे. काहीतरी ₹200-300 पर दिवसाचे त्यांचे जे काही एवढी पगार आहे. एवढ्या नाही मिळत ₹150 एवढा आहे. हां, एक्झॅक्टली आणि त्याच्याचसाठी त्यांना पर बिडी वळण्यासाठीचा एफर्ट, त्या ज्या सेटअपमध्ये ती विडी वळतात, ती जागा, ते ठिकाण, ज्या पद्धतीने त्याचे डायरेक्टली त्यांच्या हेल्थवर परिणाम होतात. मग एक आजी होत्या, त्या मला असं वाटतं 60 किंवा 70 वर्षाच्या असतील. त्या म्हणल्या, "मला कंबर इतकी माझी दुखते, कारण एका पद्धतीने बसून ती विडी वळावी लागते. त्याच्याशिवाय ती होत नाही." ती त्या आणि कारखान्यात ती देताना तो माणूस तपासून घेणार आहे, की ती तशीच त्याच मापाची, त्याच साइजची झाली आहे का? तर ती म्हणाली, "मी या केंद्रात येऊन इथे योग करायला लागले आणि माझ्या कमरेचं दुखणं गेलं." आणि मला असं झालं, की तुम्ही हे काय सांगताय? मी हे हे किती आणि त्या म्हणल्या, की माझ्या कमरेचं दुखणं गेलं. मग मी माझ्या शेजारचीला बोलावलं, की "बाई, आपल्याला जास्त बिड्या वळता येईल त्याच्यासाठी का होईना, पण तू चल आणि आपण योग करूयात." म्हणजे त्यांचा विचार जरी वेगळा असला, तरी त्या पद्धतीने त्या यायला लागल्या आणि मग आपल्या केंद्राने त्यांना सांगितलं, की "ठीक आहे, आता आपण योग करतोय, आपण हळू प्राणायाम करायला लागूया." कारण तंबाखू, बिडी याचा डायरेक्टली हेल्थवरती परिणाम होत होता, निकोटीन आणि या सगळ्या गोष्टींचा. त्या व्यायाम करायला लागल्या, त्या प्राणायाम करायला लागल्या आणि त्या म्हणल्या, की नंतर आम्ही गीता शिकायला लागलो. मग गीता शिकतोय, तर गीता शिकतोय त्याच्याबरोबरचा अर्थही शिकतोय
मग त्यांना असं झालं, की आम्ही भारी आहोत. आम्हाला नाही बाकीच्या या वाईट गोष्टींमध्ये पडण्याची गरज आहे. मग त्या हळू-हळू बीडीला बाजूला ठेवून प्रबोधिनीनेच जो इनिशिएटिव्ह त्यांच्यासाठी केलाय, की पिशव्या शिवायच्या आहेत. त्यांना स्किल डेव्हलपमेंट मिळाल्यानंतर त्यांना ते शिकवलं. त्यांना मशीन्स दिले सोईंगचे आणि त्या पिशव्या शिवायला लागल्या. तर मला असं वाटतं, की ही जर्नी इतकी मोठी आहे. सुरू एवढ्याशा प्रॉब्लेमवरनं झाली. त्या बाईला म्हणलं, "तुझी कंबर दुखतेय का? ये 1 तास आमच्याबरोबर व्यायाम कर." इथनं सुरू झालेला हा थॉट होता. तो आता त्यांना बीडी या गोष्टीपासून लांब ठेवतोय आणि अ, तिथनं त्यांचं कन्व्हर्जन झालेलं आहे. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. आपण ॲक्चुअली आता 1 तासावर आहोत. आपल्याला अजून बरेच गोष्टी बोलायच्या आहेत. पण मी तुम्हाला मला हिरकणी हा शब्द फार आवडतो आणि हिरकणी प्रकल्प याबद्दल तुम्ही थोडंसं बोलावं अशी माझी इच्छा आहे. मला पर्सनली असं वाटतं, की हिरकणी हा फक्त प्रकल्प आहे का ती वृत्ती सुद्धा आहे? असा मला खरं तर तुमच्यासाठी हा प्रश्न असेल. थोडक्यात बोलते, की खरं तू म्हणालीस तसं हिरकणी ही वृत्ती आहे. आणि हिरकणी म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून बाळासाठी जी धडपडू शकते. ही टेंडन्सी ज्या आईची आहे, तिने आज काय केलं पाहिजे? आणि हं. ग्रामीण भागामध्ये वाचन तुलनेनं कमी होतं, शिक्षण किंवा बाकीच्या संधी कमी असल्यामुळे माझ्या बाळासाठी मी काय करायचं? याचं हं. प्रशिक्षण कोणी देत नाही. शहरामध्ये अनेकदा क्लासेस असतात, गरोदर महिलांच्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी त्या सांगतात. तसं गावात होत नाही. आणि त्यामुळे मुलाच्या वाढीसाठी मी काय करू? कसं चोळायचं हे सांगितलं जातं, कशी अंघोळ घालायची हे सांगितलं हं. जातं. पण मानसिक प्रवासाच्यासाठी काही बोललं जात नाही आणि जेव्हा मूल शाळेत जातं, त्यानंतर ते जे शिकलेलं असतं ते एक्सप्रेस करतं. पण शिकणं हे त्याचं हं. घरात होतं. हे शिकवण्यासाठी आपण हा कार्यक्रम केला आणि 0 ते 6 वयोगटात ज्यांची मुलं आहेत, अशा आई मातांचं प्रशिक्षण असं केलं आणि मग आपल्या लक्षात आलं असं, की एकदा त्यांना ती कल्पना लक्षात आली, की ते त्यांच्या पद्धतीनं अतिशय उत्तम करतात आणि हं. सूक्ष्म स्नायू विकासावर काम करणं, बौद्धिक विकासावर काम करणं, असं आपण 6 दिवसामध्ये 18 सत्र त्यांची घेतो आणि त्यांना 18 खेळ शिकवतो, की जे त्यांनी त्यांच्या पाल्यासोबत करायचे. आणि मग ते हं. खेळ त्यांनी केले, की मग त्यांना त्याच्यातून लक्षात येतं, की आपण घरच्या रेफरन्समध्ये काय करू शकतो आणि हिरकणीमध्ये आपण जे सगळं करायला सांगतो, ते स्वयंपाकघरात मिळणाऱ्या गोष्टींची मदत घेऊन. म्हणजे हं. गावात उदाहरणार्थ फराळ करायचा असेल आणि हं. आई काहीतरी करायला लागली, की पहिल्यांदा काय करणार? आई काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं करते म्हटल्यावर ते मूल मध्ये-मध्ये येतं. मग त्याला हं. 2 धपाटे घालायचे, रडवायचं, झोपवायचं, नाहीतर आजीकडे द्यायचं, नाहीतर मोठ्या भावंडाला घेऊन जा म्हणायचं, की "अगं बघू दे ना त्याला तू काय करतीयेस ते. तू हं. लाटतीये शंकरपाळ्या शेजारी बसव आणि त्याला खेळण्यातल्या शंकरपाळीवर एक छोटा गोळा दे. बसू दे लाटत. त्याला सांग तुझं लाटून झालं की देते तळून." या हं. पद्धतीच्या सहभागातून, अनुभवातून म्हणजे "हे भाजेल, हात लावू नको." असं म्हणायच्या ऐवजी कडेवर घे आणि ते कसं गरम आहे, हात जवळ हं. नेऊन दाखव. मग ते परत तीच गोष्ट करणार नाही. आणि आईचं बॉन्डिंग मुलासोबत होणं. नाहीतर हं. ग्रामीण भागात 5-6 म्हणजे पहिलं बाळंतपण असेल, तर पहिलं बाळंतपण हा मुलींच्यासाठी अनेकदा ॲक्सिडेंट असतो. कसं बाळ हं. होतं कळलंच नाही. निम्मे दिवस माहेरी, निम्मे दिवस सासरी असं त्या जातात. हं. त्यामुळे बाळाच्या वाढीकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःची सेटलमेंट असं होतं. हं. दुसऱ्या हं. बाळाच्या वेळेला जास्त लक्ष देऊ शकतात. पण या उपक्रमातून आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन पण करतो. त्याच्या गावात हं. येतात. त्या गावात तुझ्या वयाचे अजून कोण आहे? हं. यांची पण मैत्री होते त्यांची. अशा 2 गोष्टींचा एडव्हांटेज मिळतात. आणि सध्या हं. आपल्या कामामध्ये असणाऱ्या 70% महिला हिरकणीय उपक्रमातून कार्यकर्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या सामाजिक कामालाही पुढे येतात. हे हं. नक्की. हं. पण म्हणजे आता मला असं वाटतं आपल्या सेशनच्या सुरुवातीला अ, अमृताने ज्या स्लाइड्स केल्या होत्या त्याच्यात हेल्थ हा विषय होता, एज्युकेशन हा विषय त्यातला होता. सो आता हिरकणी म्हणजे आपण मला असं वाटतं एज्युकेशन ह्या विषयाकडेच आपण कुठल्यातरी पद्धतीने जातोय, की सुरुवात खूप प्रायमल होते प्रत्येकाची, की आपण आधी हेल्थ बघतो, आधी बिलॉन्गिंगनेस बघतो, आधी सेफ आहे का बघतो, सिक्युअर आहे का बघतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी असं होतं, की नाही आता थोडंसं पुढे जाऊया.
हे माझं ही पायरी आता माझी सक्सेसफुल झाली. अन्न, वस्त्र, निवारा किंवा आम्ही जर कोणी सायकॉलॉजी विषयातलं असेल त्यांना मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स याबद्दल माहिती असेल, की पहिल्या पायरीमधल्या काही नीड्स असतात. त्या एकदा पूर्ण झाल्या, की आपण पलीकडे जातो. तर मला असं वाटतं एज्युकेशन जसं तुम्ही आत्ता हिरकणी या प्रकल्पातनं मांडलत. तसंच नवदिशा हा पण एक खूप इंटरेस्टिंग प्रकल्प आहे. मी मुद्दाम आत्ता ऑडियन्सचे खरं तर खूप प्रश्न आलेले आहेत. पण मला असं वाटतं मी ते थोडेसे आता शेवटाकडे ठेवते. आधी माझे काही प्रश्न आहेत ते विचारून घेते. मग आपण ऑडियन्सेसकडे येऊयात डेफिनिटली. तर नवदिशा नवदिशा हा हां. येस. प्लीज, प्लीज, प्लीज. हां, बोला. नवदिशा प्रकल्प याचा अर्थ गाव पातळीवरचे कार्यकर्ते गावाचे जी प्रश्न माझा प्रश्न आहे असं म्हणून सोडवणारे आहे, अशी उभी करणं. आणि वाह! त्यामुळे तिने हाक मारली तर गावात 10-15 महिला जमल्या पाहिजेत. कारण ही गावं छोटी-छोटी आहेत, जी आपल्या या प्रकल्पात आहेत ती. हं, हं. म्हणजे तहसील कचेरीत जायचं म्हटलं तर जिला कचेरी कुठे आहे हे माहिती पाहिजे. पुण्याला जायचं म्हटलं हं, तर बस स्टॉप कुठे आहे हे माहिती पाहिजे. अशा हं, प्रकारचं एक्सपोजरच जिला आहे, जिला हं, संघटन गाव पातळीवर करता येतं. म्हणजे प्रत्येक वेळेला स्वतःच धावत जायचं नसतं. पण हं. कोण धावू शकेल हे कळलं पाहिजे. अर्ज कुठे करायचा हे कळलं पाहिजे. म्हणजे अनेकदा असं होतं, की या नवदिशा प्रकल्पात आलेल्या इतक्या धडपड्या होतात, की गावामध्ये राजकारणात जेव्हा निवडणूक येते, तेव्हा या महिलांना बोलावलं जातं, की तुम्हाला कोणाला 50% राखीवमध्ये उभं करायचंय का? आणि मग आपण त्या ओह! व्यक्तीला बिनविरोध करूयात बरं का. तिच्या विरोधात कोणी उभं राहायचं नाही पर्यंत. त्यामुळे गाव पातळीवरचं हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी प्रश्न हं. जिथं आहे तिथं आरोग्यासाठी जशी आरोग्य तशी नेतृत्वाच्या गोष्टींसाठी ही व्यक्ती असं म्हणून लीडरशिप. आपण नवदिशामध्ये लीडरशिपचं की तिला एक्सपोजर दिलं. आपण हं, तिची सहल काढतो आणि मग तिला हं. म्हणतो, "कळलं ना तुला बाहेर गेल्यावर कसं छान वाटतं. आता गावातल्या 10 जणींना घेऊन बाहेर जा." आणि त्या हां. असं. म्हणजे मग त्या म्हणतात पैसे नाहीयेत. मग ती सांगते, की आपल्या बचत गटाचं व्याज आहे ते आपण आधीच वापरू. आपल्या गटातून आपलं व्याज उद्या 2,000 येणार असलं तर ते 1,500 येईल. ₹500 आपण आधीच खर्च करू सहलीला. अशी उत्तराची जबाबदारी जिला वाटते प्रश्नावर, हं, अशी हं, ती असते आणि त्यामुळे हं, नेतृत्वाच्या अंगाने आपण हा प्रकल्प या पद्धतीनं करतो, की गावातले हं. प्रश्न समजून गावाच्या रेफरन्सनी जे उत्तर देऊ शकेल. बरोबर. असं म्हणजे अगदी आपण नवदिशा प्रकल्पामध्ये लोकांना डॉक्युमेंटेशन करायला सांगितलं. सरकारी एक अधिकारी गावात पाठवला, की जो हे हं. करायला मदत करेल. 40 लोकं जमली होती, त्यांची कामं करायची ठरलं आणि सरकारी अधिकारी म्हणाला, "रेंजच नाहीये तुमच्या गावात. हे सगळं ऑनलाईन करायचं. मी माझा लॅपटॉप हं. घेऊन आलो. आता काम होणार नाही, मी जातो." म्हणून तो चिडून जायला लागला आणि मग आपली नवदिशातली ताई पुढे आली आणि म्हणाली, "दादा, आमच्या गावात लोकं मुंबईची आली ना, की त्या टेकडावरचं जे झाड आहे ना, तिथं जाऊन फोनवर बोलतात. तुम्ही तिथं जाऊन रेंज येतेय का बघा. आणि मग तिथं जाऊन रेंज आल्यावर अख्ख्या गावातल्या लोकांना तिने त्या झाडाखाली बसवलं. म्हणजे हे तिचं ओह! ऑब्झर्वेशन हे त्या ठिकाणी रिसोर्स म्हणून वापरलं गेलं. तर वाह! असा प्रश्न जी सोडवते, की जर आज हा आला हं. नाही तर या 40 लोकांना घेऊन तालुक्याला जायला लागेल. असं प्रश्नाचा पत्कर घेणारी ती. अशीच हं. आपण प्रशिक्षण करतो. मी शेवटचे 2 प्रश्न विचारणार आहे. त्यातला पहिला प्रश्न थोडा कदाचित हे असेल, की आता या नवदिशा या प्रकल्पासाठी येणारी मुलगी ही वेगळी असते. पण अनेकदा आपण हेही पाहिलंय, की काही मुली येऊच शकत नाहीत. त्यासाठी मग वेल्ह्याचं मुलींचं हॉस्टेल जे आपण सुरू केलंय आणि तिथे काम करतो. तर मग तिथे कुठल्या पद्धतीची मुली येतात आणि ते कसं तो प्रकल्प कसा चालतो? वेल्ह्याच्या हॉस्टेलसाठी आपण असं ठरवलंय, की ज्या मुलीला आहे त्या इयत्तेतून पुढच्या इयत्तेत जायला रोज 12 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त चालायला लागेल तिला प्रवेश. जिला हं. शिकायचंय. एवढा करेक्ट. साधा नियम ठेवलाय. अभ्यास, तुझे मार्क, बाकी काही प्रश्न नाही. तुला शिकायचंय ना, म्हणजे वाह! अभ्यासाची तयारी आहे ना, मग आम्ही तुला प्रवेश देऊ. हं, आणि ज्यांच्या अभ्यासाची तयारी नसते त्या हॉस्टेलमध्ये आल्यानंतर महिनाभरातच घरी जातात. त्या हं. म्हणतात हॉस्टेलवर आल्यावर रोज शाळेत जायला लागतं. अशाही करून जाणाऱ्या मुली असतात. कारण आपल्यालाच लक्षात येत नाही या शिक्षणाचा बरोबर. म्हणून. पण अशा आज आपल्याला हॉस्टेल करून 12 वर्षे झाली. यावर्षी 35 मुली आहेत. आपण 7 मुलींपासून हॉस्टेल चालू केलं
आणि आपल्या या ज्या गाव पातळीवर काम करणाऱ्या नवदिशा नेतृत्वातल्या आहेत, आरोग्य हं, सखी आहेत, त्या आपल्याकडे या मुली पाठवतात, की आमच्या गावातल्या या 2 धडपड्या मुली आहेत, ताई त्यांना घ्या हं, तुम्ही. आणि हं. आता आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या हॉस्टेलवर 5 कातकरी मुलीसुद्धा सगळ्या मुलींच्या सोबत राहतात. आणि असं वाह! आपण हॉस्टेल केलंय, त्यांना आपण स्कॉलरशिप देतो आणि नॉमिनल खर्चामध्ये त्यांचं 7 वर्षाचं 5वी ला आलेली मुलगी 12वी पर्यंत किमान आपल्याकडे राहते आणि काही वाह! जणी 10 वर्ष राहणाऱ्या सुद्धा आहेत. आणि अशा आता 112 मुली पास आउट होऊन गेल्यात आणि 35 आता शिकतायत. आणि त्यांचा आपण पूर्ण त्यांची जबाबदारी घेतो. म्हणजे अभ्यास तर उत्तम झाला पाहिजेच, पण त्याच्यासोबत व्यक्तिमत्व विकास सुद्धा त्यांचा बरोबर. झाला पाहिजे. उत्तम त्या खेळल्या पाहिजेत. मग त्यांना मॅरेथॉनला न्या, उत्तम गायला पाहिजेत. मग त्यांच्यासाठी त्या प्रशिक्षणाची सोय करा. अगदी आपल्याला काही मदत करतात लोकं, पण म्हणजे एक जण स्पोकन इंग्लिशसाठी सुद्धा त्यांचे वर्ग घेते, असं. हं. त्यामुळे आपल्याकडे आलेली मुलगी गावात परत गेली, की इतकी उठून दिसते, की हं, तिच्या चुलत बहिणी आपोआप आपल्याकडे येतात. आपल्याला वेगळं मार्केटिंग नाही करायला लागत असं. अगदी तर बरोबर. या मुलींची आयुष्य बदललेली आहे. म्हणजे मला वाह! आठवतंय एक मुलगी नर्स होऊन पैसे घेऊन आली. 35 दीनानाथमध्ये काम करायला लागली. ₹35,000 पगार तिला मिळाला. ती आता सुपर स्पेशालिटीची इन्चार्ज आहे आय-सी-यूची. आणि हे झाल्यावरती आली, तिने हॉस्टेलला नमस्कार केला आणि म्हणाली, "ताई आज माझ्या हातात स्टार्टिंग म्हणजे पहिला दिवस होता, म्हणजे पहिला महिना होता. मला एवढा पगार मिळाला, की अख्ख्या गावात माझ्या पगारा इतका पगार दुसऱ्या कोणाला मिळालेला नाही. बापरे! केवढं मी शिकले म्हणून." आणि अशा वाह! ब्रँड अँबॅसेडर आपल्या गावागावात जात असल्यामुळे मुली आपल्याकडे शिकायला येणं हा प्रश्न नाहीये आपल्याला. नाही. ही स्टोरी ऐकून माझ्या अंगावर काटा आला. एकतर दीनानाथ, नर्स आणि अशा काही गोष्टी पण खूप ऑफकोर्स. मला आता मी अगदी शेवटचा प्रश्न विचारते. आम्ही आता ऑलमोस्ट आपण सुरुवातीला 100 एक लोक आपल्याबरोबर जोडले गेले होते. आम्ही वेगवेगळ्या देशात आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. भारतात नसलेली लोकं ही कधीतरी वर्षाला एकदा भारतात जातात. जे-पी-एफच्या मार्फत बरेचशी डोनेशन्स होतात. जे-पी-एफच्या मार्फत बरेचसे प्रकल्प सुरू होतात आणि त्यांच्या मार्फत मदत पोहोचते. पण आम्ही सगळे या सगळ्या ज्या आता तुम्ही गप्पा मारल्यात, त्या सगळ्या इनिशिएटिव्हज ज्या तुम्ही सांगितल्यात, त्यात कसे जोडले जाऊ शकतो किंवा त्यात आम्ही कसं कॉन्ट्रिब्यूट करू शकतो डायरेक्टली, इनडायरेक्टली? आम्ही जेव्हा भारतात येतो तेव्हा आम्ही काही येऊन तिकडे काही मदत कुठल्या स्वरूपातली करू शकतो का? तर याबद्दल जर तुम्ही सांगितलंत तर मला असं वाटतं आम्हा सगळ्यांना असं होईल, की आपण यात कसं कारण हे नक्की आहे, की माझी इच्छा आहे. मी आत्तापर्यंत तुमच्याबद्दल जेवढं ऐकलं, तुम्ही ज्या-ज्या प्रकल्पांबद्दल माहिती दिली. मग असं होतं, की नाही हे सगळं याच्यात मला डायरेक्टली मदत करायला कुठल्याही स्वरूपातली का असेना, तर ती आवडेल. तर त्याबद्दल जर तुम्ही सांगितलंत तर मला असं वाटतं. आपण सध्या 100 गावांमधून 65,000 लोकसंख्येपर्यंत पोहोचलेलो आहोत. मग ते वॉव! आरोग्य, नेतृत्व, किशोरी विकास, स्वयंरोजगार असे आपण 12 विषय घेतलेत आणि त्या 12 विषयांचे प्रोजेक्ट्स आपण जे-पी-एफच्या सोबत करतोय. अनेकदा असं होतं, की तो प्रोजेक्ट कुठे चालतो हे फर्स्ट हँड बघितलं, की वेगळा दृष्टिकोन तयार होतो. हं, हं. म्हणजे शेळीपालन असं आपण सुरुवात केली बरोबर आहे. पण जेव्हा आपण त्या बाईच्या झोपडीतल्या पाठीमागे नुसतं पालाखाली 2 शेळ्या उभ्या राहिलेल्या बघतो, तेव्हा त्याचं इम्प्रेशन वेगळं असतं. किंवा बरोबर. एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर येणारं कसं म्हणूयात, की दारिद्र्याचा वास असं आपण म्हटलं, की नाही तिथे इतक्या गोष्टींची कमतरता आहे आणि शिक्षण हे सगळ्यावर उत्तर आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जाणीव-जागृती. तर याचा आपलं अंडरस्टँडिंग सुधारण्यासाठी किंवा ट्यून होण्यासाठी नक्की कामाला भेट दिल्याचा उपयोग आहे. पण हं, तिथं हं. आल्यानंतर त्याच दिवशी सगळेजण काम करू शकतील असं नाही. हं. पहिला काही काळ शिकायचं जायला लागेल आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीची परिस्थिती असते म्हणजे उदाहरणार्थ हे 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष आहे. तर काय महिलांची परिस्थिती आहे? म्हणजे कदाचित आपण एकत्र काम वैचारिक पातळीवर पण करू शकू, की देवाण-घेवाण वेगवेगळ्या प्रकारची. प्रश्न समजणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं, अशाला मदत पण करता येऊ शकेल, की जे जिथं आहे सगळेच लोकं येऊन वेल्ह्यात भेट देऊ शकतील का? तर कदाचित नाही. पण जे काय म्हणजे आता समजा विशाखा मिडल ईस्टमध्ये आहे, तर तिला तिथं बसून करता येणारं काम काय आहे?
असा पण आपण विचार करू शकतो आणि त्यामुळे याचा एखादा अभ्यास करणं, याचं डॉक्युमेंटेशन करायला मदत करता येऊ शकेल, स्टोरीज लिहिण्याला मदत करता येऊ शकेल, काही लोकांशी गप्पा मारायला मदत करता येऊ शकेल, असे आपण प्रत्येकाच्या स्वभावानुसार काही कामं काढू शकतो नक्कीच. म्हणजे देणगी देणं हे तर आहेच, पण देणगीसोबत असं काहीतरी कनेक्शन असेल तर समाधान पण मिळालं पाहिजे असं वाटतं मला ते कामाचं. तन से, धन से, मन से असं जे आहे त्या प्रत्येक मार्गाने काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. मला असं वाटतं मी स्वतः थांबेन कारण मी हँडओव्हर करेन. पण ताई तुम्ही खूप प्रकल्पांबद्दल माहिती दिली. अ, आज आपण ते प्रकल्प तुमच्या मार्गाने मला असं वाटतं उभे झालेले पाहतोय किंवा तुम्ही ऑलरेडी त्याच्यात खूप काम केलेलं आहे. पण ती प्रक्रिया या सगळ्यातली खूप महत्त्वाची आहे. ते तुमचे एफर्ट्स आहेत, तुम्ही केलेलं काम आहे. मी खूप लहान आहे खरं तर तुम्हाला थँक यू म्हणायला. पण तरीही मी माझ्याकडनं थँक यू म्हणेन. कारण अ, मला असं वाटतं अशा व्यक्तींना भेटलं की जाणीव होते की अजून आपल्याला किती काय-काय म्हणजे गड जिंकायचा आहे. अजून आपण फक्त पायथ्याशीच आहोत. आणि ती फीलिंग आज नक्की 100% मला आलंय की आपल्याला अजून गड सर करायचं आहे. ती करण्याची एनर्जी पण तुम्ही दिलीत. तो किती अवघड आहे हे नाही सांगितलंत. तो कसा करावा याबद्दलचे काही अनेक मार्ग आणि अनेक वाटा मोकळ्या करून दिल्यात. सो थँक सो मच तुम्हाला. अमृता ओव्हर टू यू. येस. मी पुन्हा एकदा कौमुदी आणि सुवर्णाताई दोघींना थँक यू म्हणते. ज्या ऑडियन्सेसना इथे ह्या ग्रुप्समध्ये, या व्हॉलंटिअरिंग अपॉर्च्युनिटीजमध्ये जॉइन व्हायला आवडेल, या कामाबद्दल अजून सांगायला आवडेल, त्यांनी आम्हाला नक्की रीच आउट करा. आय थिंक अमृताने चॅट बॉक्समध्ये डोनेशनसाठी विशेषतः अमेरिकेत जर तुम्ही असाल, तर अमेरिकेतून डोनेशन्स कशी करायची याची काही इन्फॉर्मेशन तिथे आहे. पण तुम्ही जगात कुठेही असलात, जरी तुम्हाला डोनेशन करायची इच्छा असेल, तर नक्की आम्हाला आय थिंक पुढच्या स्लाईडवरती एक ईमेल आयडी दिलेला आहे, तिथे रीच आउट करा. आणि विथ दॅट मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो.